नमस्कार, मी अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मटण पायाचं कालवण. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे पाय असे बकऱ्याचे छान असे शिजून घेतलेत. आता आपण त्याचं कालवण बनवून घेऊया. तेल इथे असं छान गरम झाले. मी इथे कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो आणि खोबरा, सुका खोबरा असं मिक्सरला बारीक करून घेतलं. आता ते छान असं तेलामध्ये परतून घेऊया. छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं. इथे आपलं वाटण असं छान पैकी आपलं फ्राय झालंय. आता आपण त्यामध्ये गरम मसाला ऍड करू. मी इथे घेतले लाल मिरची, एव्हरेस्टचा गरम मसाला घेतला, एव्हरेस्ट लाल तिखट घेतले, कांदा लसूण मसाला घेतलाय, हळद घेतली. आता आपण हे सगळे एकदम छान असे फ्राय करून घेऊया, मसाले परतून घेऊया. एकदम छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत करायचं. मसाला पण आता मस्त तेल सुटेपर्यंत आता छान फ्राय झालाय बघा. तेल पण असं एकदम छान सुटलंय मस्त. आता आपण पाय शिजून घेतले होते कुकरमध्ये, आता ते टाकू आणि एकदम छान असं मस्त मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. एकदम छान असं मिक्स झालंय. आता आपण याला असे 1 ते 4 ते 5 मिनिटाची उकळी काढून घेऊयात. कालवणाचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी गरम करून घेतले. ते पाणी त्यामध्ये टाकते आणि छान अशी मस्त उकळी येऊ द्यायची स्लो गॅसवरती. पाहिजे तेवढं पाणी आपण ऍड करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5 मिनिटासाठी अशी छान उकळी येऊ द्यायची. गॅस स्लोच ठेवायचा, जास्त फास्ट नाही करायचं. त्याने मसाल्याला अशी छान टेस्ट येते आणि कालवण पण खायला एकदम मस्त आणि टेस्टी लागतंय. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि एकदम झटपट होणारी रेसिपी, जास्त वेळ पण नाही लागत. इथे आपलं पायाचं कालवण पण बनून तयार आहे आणि सूप पण बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.